गेला. चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. ते मस्त आहे, जसं आपण फोटोत पाहिलंय ना, एकदम दगडाचं प्रॉपर तसंच आहे. पाऊस सुरू झालाय, पाऊस सुरू झाला. मी हे ऐक आपटतोय मी मस्त. गणपती बघा. नमस्कार मंडळी, दिस इज ओमकार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाडी बघू शकता तुम्ही, सकाळी सकाळी आता वाजले आहेत 6:30. आपली राईड प्लॅन आहे. आज आपल्याला जायचं आहे कोंडेश्वर शिव टेम्पल आणि खंडोबा मंदिर, जे आपलं बदलापूरला आहे. तर आता लवकर निघायचं ठरलं आहे. ॲक्च्युली 8ची आरती भेटते का बघूया. आता तयार झालो आहे. गाडी बिडी मस्तपैकी एकदम पुसून घेतली, रेडी केली. आता निघतोय. चला तर फटफट आवरू आणि निघू. आता जास्त लेट नको करायला, परत ऊन पडतं. उन्हात राईड करायला मजा येत नाही खरं तर, गरम होतंय जाम. नशीब आज पाऊस नाही पडला पाहिजे फक्त आजच्या दिवसात, बाकी सब सेट आहे माऊस. चला निघूया पटपट, एकदम भूक लागली आहे. काहीतरी नाश्ता बिष्टा करून घेऊ बाहेर आणि चला तर निघूया आता. उशीर नको, बाकी पोरं थांबली असतील. मिरर सेट आहे, सगळं सेट आहे. ओके चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. हा संकेत. आता आम्ही निघतोय दोघे. यांनी फुल रूट प्लॅन केला आहे. आता तर आता ऐरोलीला थांबलो आहे आपण. ब्रेकफास्ट करून घेऊ मस्त. 4 पाव मिस. तर गाईज आपण आता पोचलो इथे मंदिरला. खूप भारी मंदिर आहे, म्हणजे मस्त आहे. जसं आपण फोटोत पाहिलं आहे ना, एकदम दगडाचं प्रॉपर तसंच आहे. आता ही बाहेरची साईड आहे, तुम्ही पाठी बघू शकता. इथे पाणी वाहतं इथे, आणि इथून जस्ट आता गेलो की इथे मंदिराची एंट्रन्स आहे. इथे हार बीर वगैरे सगळं मिळतं. इथे छोटंसंच मंदिर आहे, जास्त मोठं असं काय हे नाही. छान आहे, मस्त आहे. जाऊया आत, पाया पडून घेऊया. इथे काय हार पेढे वगैरे इथे सगळं मिळतं. इथून अशी एंट्रन्स आहे आपली. जास्त कशी गर्दी बिर्दी नाही ना, त्यामुळे मस्त आहे. चप्पल काढून घेतो, थांबा जरा. पाऊस पडला नाही ना, त्यामुळे बरं वाटलं. पाय पडून घेतो. पाय धुवायला बघतो कुठे आहे. हाय हाय. चलो लेट्स गो. संकेत फोटो काढतोय. मस्त आहे ना भाई, तसं बघितलेला फोटो तसंच आहे की नाही. मी पण पहिल्यांदा आलो, यायचं होतं मला. भारी आहे. बोलले हा ना, खूप छान. पाय धुया ऐक आपटतोय मी मस्त. हे पाहिजे जर मंदिरात यायच्या आधी ना. नंबर की नाही. चला मस्त आहे यार, भारी आहे खरंच, सुंदर आहे. मग म्हणजे आतल्या गाभाऱ्याचा तर व्हिडिओ नाही काढणार, तर बाकीचं तरी दाखवीनच. बाकी तुम्ही या दर्शनाला. खूप सुंदर मूर्ती आहे. आज बघशाल ना, भोलेनाथांची, महादेवाचं म्हणजे जे मुकुट आहे खूप भारी बनवलेलं आहे. गणपतीचं पण आहे. गणपती बाप्पाचं इथे छोटंसं मंदिर आहे. मग इथल्या साईडचं मी दाखवतो तुम्हाला कसं आहे, एकदम मस्तपैकी. जसं जरा जवळून बघितलं ना, याच्यावरचे कार्विंग खूप भारी आहे.
इथचे हे गणपतीचे हे गणपती आहे. हे बघा. मस्त आहे ना. काय तर आपल्या आता बघत असतील त्याच्यातले पण बरेच लोक येऊन पण गेले असतील इथे. मला तर यायचं जमलं नव्हतं, बट आज योग जुळून आला, भारी वाटलं. आपण सांगितलेलं ऐकावं. छोटंसंच मंदिर आहे, बाजूला फिरायला जागा आहे. जरा मागे जातो. पाऊस सुरू झाला आहे, पाऊस सुरू झाला. मी हे पूर्ण रेकॉर्डच नाही करू शकलो. मस्त खूप भारी जागा आहे. मी आता मम्मीला पप्पांना आणायचा प्लॅन करतो. एक दिवशी आम्ही फॅमिली येऊ. जास्त लांब नाही आहे यार आपल्या इथून. किती सुंदर जागा आहे. एवढं भारी म्हणजे एनर्जी आहे ना या मंदिरात. एवढं भारी वाटलं खरं सांगतो. आणि आता आलो ह्या टायमाला अजिबात गर्दी नाही. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आत ॲक्च्युली कसं आहे, आत म्हणजे फोटोग्राफी अलाउड नाही, व्हिडिओग्राफी अलाउड नाही. आणि जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ना, मला वाटतं आपण ते फॉलो केले पाहिजे. उगाच फालतूगिरी नाही की भाई मी आत जाऊन व्हिडिओ काढतो किंवा काय. कारण आपली देवस्थान आहेत, आपणच जपली पाहिजे. तसं एवढे ऐकलं आहे ना, तर आत जे म्हणजे पुजारी होते त्यांच्याकडून ऐकलं की ते सांगत होते की 1200 वर्ष जुनं मंदिर आहे. तेव्हापासूनचं आतलं बांधकाम वगैरे आणि बघशाला काय भारी मंदिर आहे. मी सांगतो जे आले नाही आहेत ना त्यांनी एकदा तरी यावं आणि बघावं. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. मी चांगला पूर्ण दाखवणार आहे परत एकदा, म्हणजे ह्याचा पूर्ण भोवतारचा एक रेकॉर्ड करणारच आहे. बट खूप म्हणजे खूप सुंदर जागा आहे यार, खूप सुंदर जागा आहे. जेवढी आपण फोटोतून बघतो ना, ते बाहेर आलं आहे. जाईल आता आत वाटतं, घाबरून बाहेर आलेला बिचारा मला शिव्या देत असेल. गेला. पाऊस पडायला लागला. यांना खायला घालत असतील ना. हां हां हां. वा, शांतता एकदम इथे भारी. तर गाईज आपलं आता दर्शन करून झालं आहे आणि खूप भारी वाटलं इथे. मस्त आहे, वातावरण खूप छान आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन ठिकाणी. बाकी देवा काळ. बोला जय महाकाल.